प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं आभार आणि धन्यवाद. असं सहकार्य, असंच प्रेम आयोजकांकडे आयोजनावरती राहू दे, हीच आशा आणि अपेक्षा. त्यानंतर कमलू पारधी, त्या सन्माननीय आदरणीय सागरजी देशमुख साहेब उद्योजक यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करणार आहोत. या आपणही आमच्या मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर कमलू पारधी बेडीसगाव उपसरपंच बोरगाव, विनंती आहे 2 मिनिटं फक्त मॅच थांबवायची आहे. विनंती करेन आमच्या अंपायर्सना की 2 मिनिटं मॅच थांबवायची. अगदी त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या ठिकाणी आपण मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग याकरता उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय सुधीरभाई, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी मोरे, सरपंच रवी सागर ओसवाल, दामोजी खैर व सर्व आयोजक मंडळी, फक्त आदिवासींच्या मॅच 6 दिवस सलग आणि एवढं उत्तम आयोजन हे मी अपेक्षित नव्हतं ठेवलं, पण आल्यानंतर बघितलं. निश्चित तुम्हाला अभिनंदनास तुम्ही पात्र आहात की माझ्या आदिवासी बांधवांची मॅचसुद्धा 6 दिवस चालू शकते आणि एवढं नियोजनबद्ध आयोजन बघितलंय. खूप खूप आभार, धन्यवाद. की आदिवासी समाजाच्या प्रमुख प्रवाहात येण्याकरता अनेक पिढ्यांचा बॅकलॉग आहे मित्रांनो, भरून घ्यायला लागेल. इरसालवाडीची घटना या वर्षाचीच आहे. अशा अनेक वाड्या आज दुर्गम भागामध्ये आहेत की ज्यांना 21व्या शतकात पण लाईट नाही, पाणी नाही, रस्ता नाही, पण त्यांना देण्याचं काम हे सरकार करतंय. मला आमदार झाल्यापासून आनंद आहे की अनेक वाड्या, अशा दुर्गम भागातील वाड्या, माझे सहकारी प्रवीण मोरे असेल, सुधीरभाईंनी मला ज्या वाड्या दाखवल्या त्यांचं, आता हाशाची पट्टी ही सुद्धा दुर्गम भाग आहे, पण त्या ठिकाणी परवा जाऊन आलोय. आमचे 3 दिवस झाले पाय लटपट आहेत. रोज जाणाऱ्या येणाऱ्यांचे काय हाल होत असतील हे आम्ही अनुभवलं. पण त्या दिवशी रायगड जिल्ह्याचे वन विभागाचे प्रमुख राहुल पाटील यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. हाशाची पट्टी असेल, गारबाट असेल, मला आनंद वाटतोय. प्रवीणजी, या ठिकाणी मी जाहीर करतो, काल रात्री राहुल पाटलांचा फोन होता की गारबाटची आपली ऑर्डर त्यांनी केलेली आहे, आता आपण तिथे रस्ता करू शकतो. हाशाच्या पट्टीचा रस्ताही आम्ही सांगितलं होतं की पावसाच्या आत करू, पण मी परवा पनवेलच्या PWDशी बोललोय. त्यांनी एक टीम बोलवली आहे, ते कंटूर करून त्या DPR बनवत आहेत. मी निश्चित सांगतो की पूर्ण होणार नाही, पण आपण पावसाच्या आत फॉरेस्टची परवानगी आणून काम चालू करू, हा मला विश्वास आहे. की अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाला अनेक वाड्यांना ज्यांना रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, अशा ठिकाणी आपण आज रस्ता देऊ करतोय. मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही पहिले आमदार आहात की जे हाशाच्या पट्टीत आलेत. मला अभिमान वाटण्यापेक्षा मला असं वाटलं की या पूर्वीच्यांनाही हे जमू शकलं असतं, का केलं नाही. पण काम करायला, काम करण्याची इच्छाशक्ती लागते. त्या समाजाप्रती आपलं असलेलं दायित्व हे जर कोणी समजून घेतलं तर ते काम पुढे जातं. आणि मला आनंद आहे की मी जर घारापुरी बेटावर 7 किलोमीटर पाण्यातून लाईट दिली, त्याचं किंचित श्रेय माझ्याकडे आहे. तर आता या अनेक असंख्य वाड्यांचं, आमच्या इथली रानसई असेल की अगदी जवळ होती पण रस्ता नव्हता, आज तुम्ही जाऊन बघा, विमान उतरेल त्या रस्त्यावर, एवढा चांगला रस्ता झालाय. मला या निश्चित या अशा कामांनी ऊर्जा देतं. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या भागातील ह्या सर्व लाईट, रस्ता, पाणी, या सर्व ज्या समस्या आहेत त्या निश्चित घेऊन या. प्रत्येक गोष्टीला चांगल्या कामाकरता पैशांची कमी नाही. तुमच्या विभागाचा कुटुंब प्रमुख म्हणून निधीची जबाबदारी माझी आहे. तुम्ही सांगाल ते काम करू. अनेक ठिकाणी आपण समाज मंदिरं घेतली, मोठमोठी मंदिरं घेतली. अनेक ठिकाणी यंदा मला 50 कोटी रुपये आदिवासी विकासातून मिळणार आहेत. कुठे निधी खर्च करायचा ही समस्या आहे.
त्याच्यामुळे माझी तुमच्या सर्व तरुण बांधवांना एक विनंती आहे की आपण जे जे काम सांगाल तुमच्या वाडी वस्तीचं विकासाचं ते करून देण्याचं मी या ठिकाणी आश्वासन देतो. अजून एक ठिकाण, अजून एक गोष्ट मला फार महत्त्वाची आहे आणि ती सांगावीशी वाटते, कारण क्रिकेटच्या करता तरुण वर्ग इथे आहे की नोकरी हा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला एक आव्हान करतो की तुम्ही 10 जणांचा ग्रुप बनवा, 8वी पास 10वी पास. तुम्ही माझ्याकडे या. माझ्याकडे JNPT भागात अल कार्गो नावाची कंपनी आहे की जी 8वी 10वी पासचं तुम्ही 10 जणांचा ग्रुप बनवलात तर त्यांना 3 महिन्याचं ड्रायव्हिंगचं काउन्सिलिंग देणार, लायसन्स देणार आणि पहिल्या महिन्याला 27,000 रुपये पगार देणार आहेत. सुधीरभाई, पहिल्या महिन्याचा पगार 27,000 रुपये ड्रायव्हरला. तुमची त्या JNPT पोर्ट साईडला त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था ही आमची जबाबदारी आहे, ती आम्ही पूर्ण करू. पण तुम्ही जर असे ग्रुप बनवलेत आणि तीच कंपनीची ऑफर आहे की तेच जर मुलांची 10 जणांचा ग्रुप जर दुबईत गेला तर त्याची सर्व गॅरंटी आम्ही घेऊ. म्हणजे ती कंपनी म्हणजे आपल्या घरची कंपनी आहे. आम्ही गॅरंटी घेऊ आणि त्यांना 70,000 रुपये दर महिन्याला पगार देण्याचं कंपनीने मान्य केलं आहे. तुम्ही निश्चित क्रिकेटच्या जशा टीम बनवता तशा 8-8, 10-10 जणांच्या टीम बनवा. त्यांचं सर्व पुढचं जॉब देण्याचं काम हे आपण करू. आणि जर या अशा मॅचच्या माध्यमातून 5-25 जणांना तुम्ही जॉब देऊ शकलेत तर ती खरी क्रिकेटची मॅच आहे. त्यांच्या घरामध्ये दर महिन्याला पैसे पोचणं, या बेकार तरुणांच्या हाताला काम मिळणं. आता हे पारंपरिक वाडीत जाणं, बंगल्यावर जाणं, वीटभट्टीवर जाणं हे बंद करा आणि 21व्या शतकामध्ये तुम्ही जरा वेगळा विचार करा, ही विनंती या ठिकाणी करतो. आपण बोलवलं, आम्हा सर्वांचा सन्मान केलात त्याबद्दल पुन्हा तुमचं एकदा आभार मानतो आणि उत्तम नियोजनाबद्दल संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.